तोरणेश्वर पुरातन महादेव मंदिर भव्य लोकार्पण सोहळा महाशिवरात्री निमित्त शिवाजीनगर तोरणा कॉलनीत आयोजित करण्यात आलाय। यासाठी सायंकाळी मिरवणुकीचे देखील आयोजन करण्यात आलंय। यात अघोरी साधू शिवतांडव कला पथक हरियाणावरून आले आहेत। शंभूनाथ ढोल पथक सादरीकरण, अनंत विजय शंखनाद पथक, ट्रिपल हिंद केसरी गडू घोड्यावाले, समाधान शेठ भोर आणि मनमोहक आतिषबाजी असणार आहे। त्याचप्रमाणे दिवसभर महाप्रसादाचे वाटप देखील असणार आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आज आपण शिवाजीनगर तोरणा सोसायटी येथे आहोत। येथे तोरणेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। आपल्यासोबत आहे श्रीमंत पाटील। आपण त्यांच्याकडनं कार्यक्रमाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया। 1981 साली या मंदिराची स्थापना झाली होती। तोरणा सोसायटी म्हणून हा भाग आत्तापर्यंत प्रचलित आहे। तोरणेश्वर महादेव नावाने संपूर्ण परिसरामध्ये जेवढे नाशिक शहरातून या ठिकाणी महाशिवरात्रीला उत्सवानिमित्त सर्व भाविक येत असतात। सर्वात आधी आमच्या सोसायटीमधल्या काही ज्येष्ठ सदस्यांनी या मंदिराची एक 4 फूट बाय 4 फूटमध्ये छोट्या मंदिरात अशी स्थापना केली। त्याचा आता नुकताच आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नगरविकास निधीतून, तसेच आपले खासदार हेमंत गोडसे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून, तसेच आमदार देवयानीताई सुहास फरांदे यांच्या देखील नगरविकास निधीतून या कामाचं आज लोकार्पण होत आहे। या ठिकाणी दोन्ही गोडसे साहेब व फरांदे मॅडम यांच्यातर्फे 1 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता। तसेच आमच्या परिसरातील सर्व नागरिकांनी देखील याच्यात लोकवर्गणी काढून या मंदिराचं काम पूर्ण केलेलं आहे आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे। तसेच वर्षभरातल्या कार्यक्रमाविषयी आपण त्यांच्याकडनं आणखी माहिती जाणून घेऊया। वर्षभरामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। तसेच महिला दिनाचे देखील कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात। महाशिवरात्री उत्सव हा वर्षभरातला सर्वात मोठा उत्सव आहे, जो सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात इथे होतो। तसेच अनेक छोटे मोठे उपक्रम माध्यमाच्या तोरणा सोसायटीच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून इथे कंटिन्यू होत असतात। आज संध्याकाळी काय काय कार्यक्रम ठेवले? आज संध्याकाळी आपल्या मंदिराचा जो जीर्णोद्धार झाला त्याचा लोकार्पण सोहळा, तसेच आज दिवसभर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। आणि आज संध्याकाळी पालखी निघणार आहे। हरियाणा येथून आपल्याकडे अघोरी पथक आलेले आहे। त्याच्यानंतर एक आपलं शंभूनाथ ढोल पथक म्हणून असं संपूर्ण याची एक आपलं पालखी निघणार आहे, एक चांदीच्या मुखवट्याची। तसेच आपल्या दत्त मंदिरात त्याची देवभेट होईल आणि नंतर इथं मिरवणुकीची सांगता होऊन महाआरती होऊन कार्यक्रम संपन्न होईल। तरी सदरच्या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, सर्व नाशिककरांनी मी असं याचं आवाहन करतो। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आज आपण कोणता चौक या प्रसंगी मिरवणुकीत प्रमुख उपस्थितीत नाशिक लोकसभा खासदार हेमंत तुकाराम गोडसे, नाशिक मध्य आमदार देवयानी सुहास फरांदे यांच्या उपस्थितीत मिरवणुकीचा प्रारंभ होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।